सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे परमेश्वर दर्शन. परमेश्वर दर्शन संस्कृत सुभाषित आहे, न शास्त्रैनापि गुरुना दृश्यते परमेश्वरः, दृश्यते स्वात्मनैवात्मा स्वया सत्वस्थया रिया. शास्त्रे गुरु यांच्या योगे न परमेश्वर दिसत असे, स्वसत्वस्थ बुद्धी मात्र त्याचे दर्शन घडविण्यास समर्थ असे. शास्त्रे गुरु यांच्या योगे न परमेश्वर दिसत असे, स्वसत्वस्थ बुद्धी मात्र त्याचे दर्शन घडविण्यास समर्थ असे. धर्मशास्त्रे व आध्यात्मिक श्रुती ग्रंथादी साधने तथा गुरु यांच्या योगे परमेश्वर दर्शन होत नाही. मात्र या सर्वांच्या श्रवण वाचन तथा गुरुपदेश प्राप्तीचा परिणाम म्हणून जेव्हा बुद्धी स्वमध्ये म्हणजे आपल्यातील जाणीव शक्तीशी एकरूप होते, किंवा वेगळ्या शब्दात संपूर्ण बुद्धी केवळ आणि केवळ सबाह्यांतरी म्हणजे अंतर्बाह्य शुद्ध निखळ जाणीव म्हणूनच उरते व हरक्षण जागृत साक्षीत्वात किंवा तटस्थ अवलोकनात असते आणि मन अमन झालेले असते, तेव्हा जाणीव रूपी पडद्यावर जाणीव शक्ती सर्वांचे नियमन करणारी परमेश्वर शक्ती म्हणून साधकाला त्याचे रहस्य उलगडून दाखवते. परमेश्वर याचा अर्थ परम म्हणजे सर्वातीत, ईशन म्हणजे नियंत्रण करणे आणि वर म्हणजे श्रेष्ठ, ईश्वर म्हणजे नियंत्रण करणारा जो श्रेष्ठ आणि सर्वाच्या पलीकडे असतो त्यालाच परमेश्वर म्हणतात. म्हणून जेव्हा साधक आपल्यातील निखळ जाणीव तत्वाशी म्हणजे आपण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शुद्ध असणे पण आहे, या असणेपणाला रंग रूप नाव आकार शरीर 36 तत्व काही नाही, हे केवळ असणे पण आहे. आणि हे असणे पण म्हणजेच चैतन्य शक्तीचे वहन करणारी जाणीव शक्ती आहे. म्हणून आपल्यातील शुद्ध चैतन्यपूर्ण जाणीव शक्ती म्हणजेच आपले असणे पण, याच्याशी जेव्हा साधक अक्रिय साक्षी भावामध्ये केवळ अवलोकन पद्धतीने जाणत असतो, म्हणजे आपण केवळ आणि केवळ स्वतः जाणणारी चैतन्य शक्ती जाणीव शक्ती म्हणून आहोत, अशा या आपल्या शुद्ध असणेपणातच जेव्हा साधक अक्रिय साक्षीत्वात असतो, तेव्हा जाणीव रूपी पडद्यावर खुद्द जाणीवेचा उलगडून करून दाखवते. म्हणजे जाणीव रूपी पडद्यावर जाणीवेने केलेला जाणीवेचा उलगडा म्हणजे परमेश्वर. परम म्हणजे सर्वाच्या पलीकडचा, ईश म्हणजे नियंत्रण करणारा, ईशन म्हणजे नियंत्रण करणे, धातू ईशन म्हणजे नियंत्रण करणे, ईश म्हणजे नियंत्रण करणारा, परम म्हणजे सर्वातीत सर्वाच्या पलीकडे असणारा नियमन करणारा, वर म्हणजे श्रेष्ठ म्हणजे सर्वांच्या अतीत असणारा आणि सर्वांचे नियमन करणारा श्रेष्ठ देव म्हणजे परमेश्वर. म्हणून जेव्हा माणूस आपल्या शुद्ध असणेपणाकडे म्हणजे असणेपणाच्या जाणीवेकडे केवळ आणि केवळ चैतन्य रूप जाणीव ती आहे हे समजून त्या चैतन्य रूप जाणीवेकडे, तिच्या वहनाकडे, तिच्या हालचालीकडे केवळ अक्रिय साक्षीत्वात तटस्थपणे सावधपणे लक्ष देऊन असतो, तेव्हा ही चैतन्य रूप जाणीव शक्ती जाणीवेच्याच पडद्यावर आपल्या जाणीवेचा उलगडा करून आपणाला दाखवते. म्हणून चैतन्यपूर्ण जाणीव शक्तीने जाणीवेच्या पडद्यावर जाणीवेचा उलगडा करून दाखवणे, या उलगड्यालाच परमेश्वर दर्शन म्हणतात. म्हणजे सर्वाच्या पलीकडे असलेल्या श्रेष्ठ नियंत्रण शक्तीचे दर्शन किंवा त्याचा उलगडा, त्याच्या स्वरूपाचा उलगडा म्हणजे परमेश्वर दर्शन केवळ अशा पद्धतीने होऊ शकते. आता या जाणीवेच्या सर्वोच्च उलगडण्यालाच परमेश्वर दर्शन तथा साक्षात्कार म्हणतात. याला श्री ज्ञानेश्वर माऊली जय जय सुसंवेद्या आत्मरूपा असे म्हणतात. सारांश, स्वचे अंतर्बाह्य अचूक ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, आणि आत्मा हाच तो विश्वव्यापक परमात्मा किंवा परमेश्वर किंवा ब्रह्म जो केवळ निर्गुण निराकारच असतो.
परमपूज्य स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेत 219 क्रमांकाच्या अभंगात काय म्हणतात ते पहा. म्हणता माझा देह मी तो नव्हे देह, आहे निस्संदेह आत्मरूप. सुख दुःख वार्ता देहाची हा माथा, लावणी तत्वता वेगळा मी. गेले क्रियाकर्म ठेले धर्माधर्म, कळो आले वर्म परमार्थाचे. स्वामी म्हणे गेला देह अहंकार, झाला साक्षात्कार स्वरूपाचा. आपण देह नाही तर आपण निस्संदेह आत्माच आहोत. यामुळे सुख दुःख हे देहाचे विषय आहेत. निर्विषय असलेला आम्ही म्हणजे प्रस्तुत संदर्भात श्री स्वामी स्वरूपानंद किंवा केवळ अक्रिय साक्षीत्वातील साधक. निर्विषय असलेला आम्ही म्हणजे या विवेचनाच्या किंवा अभंगाच्या संदर्भात स्वामी स्वरूपानंद किंवा असा कोणीही जो केवळ अक्रिय साक्षीत्वात साधक असतो तो. असा निर्विषय असलेला आम्ही तत्वता वेगळाच आहे. म्हणून अशा या आगळ्या वेगळ्या मी बाबत किंवा जगा वेगळे जगा वेगळे अशा होलली डिफरंट वे ऑफ लिव्हिंग आचरणाऱ्या ते संदर्भात क्रियाकर्म धर्माधर्म या रूढीजन्य परंपरा प्राप्त मान्यतांना काहीच अर्थ उरत नाही. सामाजिक मान्यता त्यांच्या त्यांच्या जागी असतात. रूढी परंपरा संस्कृती त्यांच्या त्यांच्या जागी असते. मात्र अंतर्वेदी साधक याचा देहभावच मी माझे पण अहंकार नष्ट झाला त्याच्याशी या साऱ्या औपचारिक रूढी परंपरांचा काहीच संबंध पोचत नाही. जो देहच नाही त्याच्याशी देह संबंधित गोष्टींचाही अजिबात संबंध नसतो व पोचतही नाही. अशा अर्थी विदेही भाव संबंधित साधकाचा, अशा अर्थी विदेही भाव संबंधित म्हणजे देह नाही अशा भावाशी संबंधित असलेल्या साधकाचा हा जो आगळा वेगळा तत्वभाव आहे तो तत् म्हणजे परमेश्वर, तम म्हणजे कुटस्थ आत्मा किंवा जाणीव तत्व आणि अशी म्हणजे असणे पण असा परमेश्वर परमात्मा म्हणजेच कुटस्थ आत्मा जाणीव तत्व यांचे सारूप्य असाच असतो. आता उघड आहे आत्मा परमात्मा परमेश्वर जाणीव तत्व यांना देह असत नाही. मात्र शुद्ध सर्वव्याप्त असणे पण असतेच असते. म्हणूनच दुसऱ्या एका ठिकाणी परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदाने असेही म्हटले आहे की परमात्मा निरवयव, याचा अर्थ निष्कळ ब्रह्म किंवा अखंड ब्रह्म यात तुकडे नाहीत विभाग नाहीत असा होतो. म्हणून परमात्म्याला अवयव नाहीत याचाच अर्थ मी ते अखंड ब्रह्म किंवा मी ते निष्कळ ब्रह्म म्हणजे असा जो साधक असतो तो स्वतःला ब्रह्म आणि निष्कळ म्हणजे तुकडे तुकडे नसलेला म्हणून मी ते अखंड ब्रह्म याचा अर्थच मी ते निष्कळ ब्रह्म. आणि हे याच्याच अर्थी किंवा या अर्थीच परमात्मा निरवयव असं स्वामीजींनी दुसऱ्या एका ठिकाणी म्हटलेले आहे. म्हणून परमात्मा निरवयव याचाच अर्थ निष्कळ ब्रह्म किंवा अखंड ब्रह्म ज्यात तुकडे नाहीत विभाग नाही असा होतो. अंतिमता साधकाला आपणच अखंड ब्रह्म आहोत हे आपल्याच जाणीव शक्तीच्या उलगडण्यामुळे कळते. अंतिमता 5व्या कडव्यात स्वामी म्हणतात या ज्ञानामुळे देह अहंकार गेला आणि लगोलग स्वरूप साक्षात्कार किंवा रूढ भाषेत परमेश्वर दर्शन म्हणजे सर्वश्रेष्ठ नियामक शक्तीचा ज्ञानरूप उलगडा झाला. अष्टावक्र संहितेत प्रकरण 1 चैतन्य बोध सूत्र 3 मध्ये अष्टावक्र महामुनी काय म्हणतात पहा. न पृथ्वी न जलम नाग्निर न वायुर देव न वा भवान. न पृथ्वी न जलम न अग्निर वायुर देव न वा भवान. एषाम साक्षिरमात्मानं चिद्रूपम विद्धी मुक्तये. म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वायू किंवा आकाश नाही तू यांचा केवळ साक्षी तू मुक्त चैतन्य जाणी तू. राजा जनकाला उपदेश करताना अष्टावक्र महामुनी म्हणतात न पृथ्वी न जलम नाग्निर वायुर देव न वा भवान तेषाम साक्षिरमात्मानं चिद्रूपम विद्धी मुक्तये. पृथ्वी पाणी अग्नी वायू किंवा आकाश नाही तू यांचा केवळ साक्षी तू मुक्त चैतन्य जाणी तू. तर मुक्त चैतन्यच आपण आहोत याचा साक्षात्कार म्हणजे परमेश्वर दर्शन जेथे अर्थात देह किंवा देहेंद्रिये व 36 वेगवेगळ्या तत्वांचा काहीच संबंध पोचत नाही. मुक्त चैतन्यच
मुक्त चैतन्याचे साक्षीत्व करणारा, मुक्त चैतन्याचे साक्षीत्व करणारा हेच आपले मूळ परमेश्वरी रूप म्हणून परमेश्वर निरवयव याचे दर्शन ज्या योगी होते ते मुक्त चैतन्य आपण सर्वस्व नीट मुक्त चैतन्याचे साक्षीत्व करणारा हेच आपले मूळ रूप परमेश्वरी रूप म्हणजे परमेश्वर निरवयव याचे दर्शन ज्या योगी होते ते मुक्त चैतन्य आपण सर्व असतो. म्हणजे बघा परमेश्वर निरवयव आहे हे अक्रिय साक्षीत्वात ज्याला कळलं तर परमेश्वर निरवयव आहे हे अक्रिय साक्षीत्वात ज्याला कळलं त्याला तो स्वतः परमेश्वर असल्याचं समजलं. पण अक्रिय साक्षीत्वातच या ज्ञानाचा उलगड झाला. म्हणून अक्रिय साक्षीत्वात जो ज्ञानी असतो त्याला परमेश्वर निरवयव हे कळतं. आणि परमेश्वर निरवयव हे ज्याला कळलं, ज्याला गोडाची गोडी कळली तो स्वतःच गोड असतो. म्हणून परमेश्वराला अवयव नाहीत, परमेश्वर अखंड निष्कल ब्रह्म आहे हे ज्याला कळलं तो ते यावत काळ कळत आहे तावत काळ तो परमेश्वरच असतो. आणि अक्रिय साक्षीत्वात असलेल्याचे अक्रिय साक्षीत्व जर यदा कदाचित कधीच ढळले नाही तर यावत काल तो अक्रिय साक्षीत्वात आहे तावत काल परमेश्वर निरवयव आहे, परमेश्वराला अवयव नाही, परमेश्वर हे अखंड ब्रह्म आहे हे ज्याला कळले तो हे जोपर्यंत कळत आहे तो पूर्णपणे साक्षीत्वात जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वतःच तो परमेश्वर असतो. म्हणजे परमेश्वराचे दर्शन होते. अगदी संपूर्ण जीवनभर परमेश्वर दर्शन होईल अथवा न होईल हे माहीत नाही, परंतु जर पूर्ण अक्रिय साक्षीत्वात माणूस असेल तर निश्चितच त्याला परमेश्वराचे दर्शन होते. परमेश्वराचे दर्शन होणे म्हणजे आपण केवळ चैतन्य जाणीव शक्ती म्हणून आहोत आणि जाणीव शक्तीच जाणीवेच्या पडद्यावर आपलं चैतन्य रूप जो महापराक्रम आहे म्हणजे आपलं सर्व व्यापकत्व आहे, आपलं सर्व शक्तिमानत्व आहे, आपलं सर्वज्ञत्व आहे ते उलगडा करून दाखवते. म्हणून अक्रिय साक्षीत्वातला माणूस केवळ अंतरंगातील जाणीव शक्ती इतक्याच अर्थाने तटस्थपणे अंतरंगातील जाणीव शक्तीकडे म्हणजे आपल्या शुद्ध असणेपणाकडे जोपर्यंत पाहत असतो तोपर्यंत पाहणारा पाहिलेलं आणि जे पाहायचं ते केवळ एक आणि एक म्हणजे परमेश्वरच असतो. म्हणून जिथे ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीचा अंत होतो तिथेच तो परमेश्वर म्हणजे परमश्रेष्ठ नियंत्रक शक्ती म्हणून तो परमेश्वर अशी ही सर्वश्रेष्ठ नियंत्रक शक्ती अर्थातच चैतन्य शक्ती असते. म्हणून सर्वश्रेष्ठ नियंत्रक शक्तीलाच परमात्मा शक्ती आत्मशक्ती व चैतन्य शक्ती म्हणतात. आणि हे ज्याला कळते त्याने निश्चितच ओळखावे की मुक्त चैतन्य हेच आपले स्वरूप आहे आणि मुक्त चैतन्य हेच आपले स्वरूप आहे हे जाणणे ओळखणे आणि तेथेच कायमस्वरूपी असणे म्हणजे कायमस्वरूपी आपणच परमेश्वर बनून परमेश्वर म्हणून सर्वत्र सर्वात्मकतेने सर्वशक्तिमानत्वाने आणि सर्वज्ञतेने नांदणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून परमेश्वर दर्शने आजचं आपलं निरूपण सज्जन श्रोते हो आपण ध्यानपूर्वक ऐका आणि ध्यानपूर्वक ऐकता ऐकता तुमच्या लक्षात येईल की जिथे ध्यान लागते तिथे ज्ञानाचा संबंध नसतो, तिथे ध्यान लागते तिथे त्या ध्यानाचं स्पष्ट दर्शन जे होतं ते ध्यानातील स्पष्ट दर्शन म्हणजे स्वतःच्या चैतन्य रूप जाणीव शक्तीचा परिपूर्ण उलगडा म्हणजे स्वतःच संवेद्य आत्मरूप आहोत याचा परिपूर्ण उलगडा यालाच परमेश्वर दर्शन म्हणतात. आणि इतके करून हा परमेश्वर निरवयव असतो म्हणजे हा परमेश्वर सर्वत्र व्याप्त असतो, तो नाही अशी कुठली जागा नाही. त्यामुळे हा परमेश्वर तो परमेश्वर असा वेगवेगळेपणा करताच येत नाही. आहे तो केवळ परमेश्वरच आहे, तो केवळ आत्माच, तो केवळ परमात्माच, तो केवळ ब्रह्मच हे जाणणारा माणूस स्वतःच आत्मा परमात्मा परमेश्वर ब्रह्म स्वतःच स्वतःला जाणतो. आणि ही स्वतःच स्वतःला जाणणारी सुसंवेद्य आत्मशक्ती हीच ती किमय आहे ज्या योगे परमेश्वराचे दर्शन माणसाला नित्य निरंतर घडू शकते. अस्तु धन्यवाद. सुदिन सुप्रभात.